तर मित्रांनो सेकंड ट्रेड आपण इथे एक्झिक्यूट करतो आहे. ह्या लोला तर मार्केटने ब्रेक डाऊन केलं नाही, या छोट्या कॅन्डलच्या लोला. तर इथे आपण एंट्री करणार आहोत. तर आपण एंट्री करून घेऊया. आपण एंट्री करून घेतलेली आहे आणि याच कॅन्डलच्या हायवरती आपला स्टॉप लॉस असेल. इथे आपला स्टॉप लॉस आहे. एकदम स्कॅल्पिंग ट्रेड आहे मित्रांनो. हा देखील पुन्हा 1:2साठी आपण पुन्हा जाणार आहोत. पहिली ट्रेडची व्हिडिओ मी टाकली आहे, ती बघून घ्या. 5 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस आहे. एकदम छोटा स्टॉप लॉस आहे मित्रांनो. आणि टार्गेट थोडा मोठा ठेवू आपण, कारण की 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवू शकत नाही आपण. 10 पॉईंटचा प्रॉफिट आपण ठेवू शकत नाही. 1:2 जर बघायला गेलो तर 10 पॉईंट होतात. ह्या लोच्यावरती आपण खाली एंट्री घेतली. ह्या बघा, ह्या कॅन्डलच्या लोवरती आपली एंट्री आहे पुट साईडला. आणि एकदम छोटा स्टॉप लॉस आहे. याच कॅन्डलच्या हायवरती आपला स्टॉप लॉस आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट आपण जे भेटेल ते स्कॅल्पिंगमध्ये बुक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला बघूया कशा प्रकारचे आपल्याला ह्याच्यामध्ये देखील प्रॉफिट होतं आहे. 5च्या अगेन्स्ट प्रॉफिट बघायला हा 4 ते 4.5 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. एकदम छोटा स्टॉप लॉस आहे मित्रांनो. त्याच्या अगेन्स्ट आपण 10-12 पॉईंटचं टार्गेट आपण ठेवणार आहोत. स्कॅल्पिंगमध्ये मित्रांनो ना सध्या काय झालं माहिती आहे का, निफ्टीमध्ये ना जो लॉट साईज आहे ना 75चा झाला. त्यामुळे जेव्हा आपण 25 पॉईंटचा आपला जो लॉट साईज होता ना, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती ना आपण ट्रेड करणं आपल्याला सोपं पडत होतं. कमी ज्याची रिस्क असते ना त्याला 75 पॉईंटमध्ये ट्रेड घेणं बरं 25 क्वांटिटीमध्ये ट्रेड घेणं बरं पडत होतं. पण आता काय झालं आहे, लॉट साईड जी आहे ती 75 झाली. त्यामुळे लॉस देखील खूप मोठा होतो. त्यामुळे ना माझ्याकडे ही जी स्ट्रॅटजी आहे ना माझी, मी तुम्हाला नक्की सांगेन मी कशा प्रकारचे काय बघून ट्रेड करतो ना. कारण की तुम्ही देखील 5-10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून जेव्हा ट्रेड कराल ना, तेव्हा तुमची रिस्क ऑटोमॅटिक मॅनेज होऊन जाईल. जेव्हा तुमच्याकडे कमी जरी फंड असले ना, तरी पण त्या कमी फंडमध्ये देखील तुम्ही आरामात चांगला प्रॉफिट करू शकता. आणि जरी तुमचा स्टॉप लॉस झाला ना, तरी पण तो ना इथे आपण बघू शकतो एक 4 ते 5 पॉईंटचा फक्त निफ्टीच्या स्पॉट चार्टचा लॉस होईल. आणि जर याचा इंडेक्सचा बघायला गेलो तर मला वाटत नाही जास्ती मोठा होईल लॉस. त्यामुळे हा देखील सेटअप मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे. माझा सेटअप जो आहे तो फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि येणाऱ्या काळामध्ये माझा जो सेटअप आहे तो तुम्हाला मी नक्की सांगेन, जेणेकरून ना कमी रिस्कवरती तुम्ही मोठे प्रॉफिट कॅप्चर करू शकता. तर सध्या बघूया 70, 80, 100 अशा प्रकारचा प्रॉफिट चालू आहे. एक चांगली स्पाईक जर आली ना, या लेवलच्या आसपास जर मार्केट आला ना, तर आपण प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करूया. बघूया सध्या वाट बघूया आपण. 200-250 प्रॉफिट चालू आहे. मला वाटतं आपल्या साईडने एक स्पाईक आली असेल कदाचित. ओके, आपली मित्रांनो एंट्री पॉईंट या लेवलच्या आसपास होती. मात्र मार्केट ट्रेड करतो या लेवलवरती, तरी देखील आपण बघू शकतो आपला प्रॉफिट एवढासा मोठा नाही आहे. एव्हाना बघायला गेलो तर आपण ट्रेड आपला लॉसमध्येच आहे. कारण की प्रीमियम जो आहे ना, आज शुक्रवार आहे, त्यामुळे प्रीमियम खूप जास्ती मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. त्यामुळे आपल्याला जे काय भेटेल ना फ्लोमध्ये ते आपल्याला बुक करावं लागेल. कारण की शुक्रवारी आपण खूप मोठे प्रॉफिट एक्सेप्ट करू शकत नाही मार्केटकडनं. कारण प्रीमियम ना खूप स्लो वाढतात शुक्रवारी. त्याच्याच बदली जर आपण काल गुरुवारी बघायला गेलो असतो ना, तर या लेवल किंवा या मुवमेंटमध्ये ना आपल्याला खूप मोठा प्रॉफिट भेटला असता. म्हणजे जो काय सध्या चालू आहे ना करंट प्रॉफिट, त्याच्यापेक्षा तरी 1.5 पट जास्ती प्रॉफिट भेटला असता. मित्रांनो, मी स्कॅल्पिंग ट्रेडमध्ये ना खूप वेळ जास्ती मार्केटमध्ये बसू शकत नाही. कारण की ना जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो ना, तेव्हा आपण खूप जास्त वेळ मार्केटमध्ये बसू शकत नाही. कारण की जर आपण एंट्री घेतलेल्या जागेवरती जरी मार्केट असला ना, तरी पण प्रीमियम डिकेच्या कारणाने ना तो ट्रेड आपला लॉसमध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळे आपण काय करूया, जे काही भेटतो ना आपल्याला ते आपण बुक करून या ट्रेडमधून एक्झिट करण्याचा प्रयत्न करूया. कारण शुक्रवार आहे, खूप मोठा प्रमाण आपण एक्सेप्ट करू शकत नाही. चला आपण 300-350 जे काय भेटेल ते बुक करण्याचा. इथे मला वाटतं लॉस आपला प्रॉफिट थोडा कमी झाला. 1 मिनटं, आपण थोडा वेळ वाट बघूया. ॲटलिस्ट 300 जरी भेटला ना, तरी काय होईल, आपले चार्जेस जे आहेत दोन्ही रेटचे लेवल होऊन जातील. चला प्रॉफिट आपला बुक करून टाकूया. आपण जे काय आहे ते या ट्रेडमध्ये आपण बुक करून टाकले. आपण सेकंड ट्रेड देखील मित्रांनो आपण 350वरती बुक केलेला आहे. आपली एंट्री झाली होती 197वरती आणि 201 आपली एक्झिट पॉईंट आहे.
तर हा होता आपला सेकंड ट्रेड मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण 326 रुपये प्रॉफिट काढला आहे आणि आपला आजचा दिवसाचा टोटल प्रॉफिट आहे 870 रुपये. आणि यानंतर आपण आता ट्रेड मला वाटत नाही आपण करणार आहोत. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर दुसरी देखील व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.